हॅलो, हाय, नमस्कार. मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मुलांच्या डब्यांसाठी बनवायची आहे चण्याची उसळ. आणि काल बघा आमच्या इथं खूप पाऊस झाला आणि आज कसं ऊन पडलंय. उन्हासाठीच मी इथं बाहेर येऊन उभं राहिली आहे की काल पाऊस होता आणि आज बघा कसं ऊन पडलंय. मोसमचा काहीच भरोसा नाहीये की काय होईल. चला मग आता घरात जाते पटापट. आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली आहे. आता चहा पाणी करायचं आहे. मुलं पण उठले, आंघोळ वगैरे करताय. मुलांच्या टिफिनसाठी चण्याची उसळ बनवायची आहे. चला तर मग घरात कामाला सुरुवात करूया. सकाळची धावपळ इथून चालू होते. चला. काल आमच्याकडे असा धो पाऊस पडला, खूप पाऊस पडला, खूप छान वातावरण झालं होतं. आणि आज सकाळी लगेच ऊन पडलंय. बघा तुम्ही पण किती सुंदर पाऊस पडला. आणि आज कसं छान अशी सकाळची देवपूजा झाली. देवपूजा केल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं बरं का. रात्री हे चणे भिजू घातले होते मी. मुलांच्या टिफिनसाठी चण्याची उसळ बनवायची आहे. तर हे चणे रात्री भिजू घातले होते. आता या चण्यांना नमक टाकून कुकरमध्ये 2 शिट्ट्या लावून घ्यायच्या आणि मग त्याची फोडणी करायची. आता हे चणे कुकरमध्ये टाकते आणि नमक टाकून 2 शिट्ट्या लावून घेते. थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. त्यानंतर मी एकाकडे चहा ठेवली आणि एकीकडे कुकर पण ठेवला. चणे शिजण्यासाठी ठेवून दिले. त्यानंतर खाली भाजीची गाडी आली, मग भाजी घ्यायला गेली. गाडी आली की भाजी घेऊन आली. मिरची, भेंडी आणि वांगी अशा भाजी घेऊन आला. खाली भाजीची गाडी आली होती ना, तिथून घेऊन. चला आता पुढचे कामं करायचे. उशीर पण होऊन गेला. आज थोडा उठायलाच उशीर झाला मला. तोपर्यंत चण्याला पण 2 शिट्ट्या आल्या. चणे शिजून गेले. मग मी कढई ठेवली. कढईत 1 ते 1.5 पळी तेल टाकलं. कढईत तेल टाकल्यानंतर तेल चांगलं तापलं की त्यात राई टाकली थोडीशी, अर्धा चम्मच पोहे खाण्याचा. त्यानंतर त्यात थोडीशी हिंगपूड टाकली आणि मग राई चांगली तडतडली की जिरं टाकलं. राई तडतडली नाही ना तर ती खायला कडवी लागते. मग थोड्याशा हिरव्या मिरच्या कापलेल्या टाकल्या आणि त्यात लसणची पेस्ट टाकली, म्हणजे लसण कुटून घेतला तो टाकला आणि खूप सारा कांदा टाकला. कांदा जास्त टाकल्याने भाजी ही चण्याची उसळ खूप छान लागते खायला. कांदा टाकून चांगला परतून घेतला. त्यानंतर त्याला झाकण देऊन थोडं आणखी मीठ टाकून चांगला परतून घेतला कांदा. त्यानंतर त्यात मी 2 लाल बुंद पिकलेले असे टमाटर बारीक चिरून टाकले आणि त्यावर थोडंसं मीठ टाकलं, कारण चण्यामध्ये पण मीठ होतं म्हणून मीठ थोडं जपूनच टाकायचं. आणि मग झाकण देऊन 5 ते 7-8 मिनटं टमाटर चांगले शिजवून घेतले. टमाटर चांगले शिजले, परतले टमाटर चांगले की त्यानंतर त्यात मी जगभरातले सर्व मसाले टाकून घेतले. मसाल्यामध्ये मी टाकलं हळद, साठवणीचं आपलं कालं तिखट, त्यानंतर धना पावडर आणि लाल मिरची टाकली 1 ते 1.5 चम्मच. मी माझ्या मुलांच्या आवडीनुसार जेवढं तुम्ही तिखट खाता तेवढी तुम्ही यात मिरची टाकू शकता. मी माझ्या मुलांच्या आवडीनुसार यात मिरची टाकली. त्यानंतर मग मी यात थोडासा कोथिंबीर टाकून घेतला आणि चांगलं मिक्स करून 5 ते 6 मिनटं चांगलं शिजवून घेतली. अशी चण्याची भाजी खायला खूप छान लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी खूप छान लागते खायला. जर तुम्ही डाएट करत असणार तर तुम्ही ही उसळची भाजी अशी खाऊ शकता. आता इथं उसळ झाली, चण्याची उसळ बनवून झाली. इथं आता वांगे बटाट्याची भाजी बनवते रस्स्यावाली. आणि पीठ काढलंय आता मी. हे पीठ पण मळून घेते आणि मग इथं ही भाजी होत राहील वांगे बटाट्याची. आणि इथं पटापट चपात्या करून घेते. आता 10 वाजले जवळजवळ. पटापट स्वयंपाक करून मग मला कपडे पण धुवायचे. आज मशीन लावायचे आहे. बाहेर काढावं लागते मशीन, कारण बाहेरच पाणी वगैरे आहे ना, त्यासाठी. चला तर मग पटापट आता पीठ मळून घेते. 10-15 मिनटं पीठ मुरेल तोपर्यंत ही भाजी होईल आणि मग चपात्या करायला सुरुवात करायची. पीठ मळून झालंय. आता माझं थोडं किचन साफ करून घेते. किचन असं साफ करून घेतलं ना एका साईडचं तर आपल्याला हे जे बनवलेलं जेवण राहतं, दूध भाजी बनली, आता ही भाजी पण बनून जाईल. ते इथं आपण
ठेवू शकतो. त्यासाठी थोडं किचनवर पुसून घ्यायचं आणि एका साईडला ते सर्व ठेवून घ्यायचं असं. आता ही भाजी तयार झाली आहे. आता इथं चपात्या करायच्या आहेत. मग हे पुसलेलं याच्यावर आपल्याला हे असं झाकून ठेवता येतं. म्हणजे एक साईडचं किचन पुसलेलं असलं ना तर आपण जे जे स्वयंपाक करतोय आपल्याला तो दुसऱ्या साईडला ठेवता येतो. आता ती भाजी तयार झाली. या भाजीचा आता कुकर लावायचा आहे. पीठ पण मळून झालंय माझं. त्यानंतर बटाट्याची भाजी होतीये. पीठ पण चांगलं मुरलं 15 मिनिट. त्यानंतर आता इथं मी चपात्या करणार आहे. लगेच चपात्या करायला लागली. पटपट अशा चपात्या करून घेतल्या. थोडासा तेलाचा हात लावलेला असला ना तर मुलांना टिफिनमध्ये खायला छान लागतात चपात्या. त्यासाठी इथं पटपट चपात्या करून घेतल्या आणि मुलांना नाश्ता पण दिला. कारण त्यांचं आता 10:30 वाजले होते. 11:45 वाजेपर्यंत ते निघतात. 11 वाजता थोडं खाऊन घेतलं ना मग टिफिन त्यांचा 2 वाजता सुट्टी होते. बघा अशी बनली आपली चण्याची उसळ. तुम्हाला कशी वाटली चण्याची उसळची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी इथं दोन्ही मुलांना चण्याची उसळ आणि चपाती वाढून दिली. त्यांना तर छान लागली खायला. मग त्यानंतर मी इथं त्यांचे मस्तपैकी असे टिफिन भरून दिले. दर्शू तर म्हणत होता मम्मी ही नुसतीच खायला खूप छान लागेल, म्हणून तो म्हटला की माझ्या टिफिनमध्ये चम्मच पण ठेवून दे जो. मग त्याच्या टिफिनमध्ये चम्मच पण ठेवून दिला. मुलांचं सर्व आवरून झालं. मग मी किचन साफ करायला घेतलं. इथं मुलं चालले. आज आहो घरी होते तर ते जाणार होते त्यांना सोडायला. बाय बाय करून निघतायत मुलं आता इथं. भांडे घासायचे मला. त्यानंतर इथं बाहेर इतका पसारा पडलेला होता. पाठीमागे मशीन पण लावलेली होती. मी कपडे धुवायची आणि भांडे पण घासायचे होते. कपडे मशीनमध्ये कपडे होईल तोपर्यंत माझे भांडे होऊन जाईल. त्यानंतर मग मी कपडे धुवून घेईन. कपडे निपलून वरती टाकून येईन. मग माझं काम झालं. आता वाजले 11:45. होऊन जाईल माझं काम अर्ध्या तासात. त्यानंतर इथं कपडे धुवून सुकवून मी वरती टाकायला गेली. छत आहे इथं, वरती टाकायला यावं लागतं कपडे. मस्त छानपैकी असे ऊन पडलं होतं तर कपडे पण धुवून घेतले आणि सुकवून पण घेतले. काही भरोसा नाही, उद्या येईल कधी पण पाऊस. त्यानंतर मी हे किचन असं क्लीन करून घेतलं. आज दलन पण करायचं आहे म्हणून पिठाचा डब्बा पण घासून घेतला. कारण एक दलन संपलं की मग मी पिठाचा डब्बा असा घासून घेत असते. खराब होऊन जातो. पिठाचे तेलाचे तेलकट कसे पण हात लागतात. त्यामुळे मशीन स्वच्छ करून ठेवली ना त्यामुळे ती 2-3 वर्ष झाले तरी पण छान सुंदर आहे. असे वाटतं आत्ताच नवीन आणलेली आहे का. पण 3 वर्ष झाले तिला आणून सनी आणि 3 वर्षापासून वापरते मी. अशी काळजी घेतली तर चांगल्या वस्तू टिकतात. म्हणजे चना उसळची भाजी कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा. कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ जय शिवराय.